तानाजी सावंतांनी 6,500 कोटींचा अँब्युलन्स घोटाळा केल्याचा रोहित पवारांचा आरोप। अँब्युलन्स खरेदीच्या नावाखाली 539 कोटी रुपये खाल्ले। तानाजी सावंतांनी राजीनामा द्यावा, रोहित पवारांची मागणी। प्रकाश आंबेडकरांनी गेली 2 वर्ष मला टॉर्चर केलं, नाना पटोलेंचा आरोप। प्रकाश आंबेडकरांकडे आम्ही समर्थन मागितलं नाही, वंचितला समर्थन द्यायचं असेल तर ते देऊ शकतात, नाना पटोलेंचं वक्तव्य। मराठा आंदोलकांकडून अशोक चव्हाणांना प्रवेश बंदी। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातली घटना, कोंढाण्यातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा अशोक चव्हाणांना विरोध। मुंबई भाजपच्या निवडणूक प्रमुखांची दुपारी बैठक। महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीसाठी नेमलेले प्रभारी नेते खासदार दिनेश शर्मा, आशिष शेलार आणि प्रसाद लाड, प्रवीण दरेकर राहणार उपस्थित। परभणीतून विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार, माझ्यासमोर कोणाचंही आव्हान नाही, उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी महादेव जानकरांची प्रतिक्रिया। पराभूत मानसिकतेतून आढळराव पाटलांची चिडचिड होते, अमोल कोल्हेंची आढळराव पाटलांवर टीका। संजय राऊत म्हणजे नटरंगी, प्रसाद लाड यांची संजय राऊतांवर टीका। महाराष्ट्रातील जनता संजय राऊतांना लायकी दाखवेल, प्रसाद लाड यांचा राऊतांना इशारा। 17 मे रोजी शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी ठाकरे गट आणि मनसेकडून अर्ज। एकाच दिवशी दोन्ही पक्षांकडून मैदानासाठी पालिकेत अर्ज दाखल। बुलढाणा काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह 25 जणांवर गुन्हे दाखल, आचारसंहितेत आंदोलन केल्याप्रकरणी कारवाई। मुंबईतील कोस्टल रोड सुरू होऊन 15 दिवस झाले तरी अद्यापही या मार्गावरून बेस्टची सेवा सुरू झालेली नाही। बससाठी स्वतंत्र मार्गिका राखीव असतानाही बेस्टचं अद्याप नियोजन नाही। मुंबई शहर आणि उपनगरातील गृह खरेदीचा सकारात्मक दिशेने प्रवास। वर्षभरात मुंबईत 1,32,000 घरांची विक्री। उन्हाळी सुट्टीमुळे रेल्वेकडून साप्ताहिक विशेष गाड्यांना मुदतवाढ, यात मुंबई जयपूर, मुंबई अजमेर गाड्यांचा समावेश। जास्त फास्ट फूड खाल्ल्यानं मुलांमध्ये स्टोन आणि कॅन्सर होण्याच्या प्रमाणात वाढ, तसंच कुपोषणाचं प्रमाणही वाढलं, नव्या संशोधनातून माहिती समोर। चंद्रपूरसह विदर्भातील काही भागात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट, नागपूर वेधशाळेचा इशारा। सध्या विदर्भातील पारा 40 अंश सेल्सिअसच्या घरात। पुढील 2 दिवस मुंबईत उष्णतेच्या लाटेचा अंदाज, तापमान 40 अंशांपेक्षा पुढे जाण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्माघाताचे 100 रुग्ण, छत्रपती संभाजीनगरमध्ये पारा 39 अंशांवर। व्यावसायिक एलपीजी 19 किलोचा गॅस सिलेंडर 30 रुपयांनी स्वस्त, घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल नाही। आयकर विभागाच्या कारवाईविरोधात काँग्रेसला आयकर विभागाकडून दिलासा, निवडणूक असल्यानं वसुलीसाठी कारवाई करणार नसल्याचं आयकर विभागाकडून न्यायालयात स्पष्टीकरण। प्राप्तिकर विभागाची काँग्रेसला पुन्हा एकदा कर थकबाकीची नोटीस। 2014-15 ते 2016-17 या वर्षासाठी 1,745 कोटी रुपयांची कर थकबाकी। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी, राऊस एव्हेन्यू कोर्टाचा निर्णय। उत्तर प्रदेशमधील ज्ञानवापी परिसरातील व्यास तळघरात पूजेच्या विरोधातील याचिकेवर सुनावणीला सुरुवात, सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे सुनावणी। मध्य प्रदेशमधील धार भोजशाळेच्या एएसआय सर्व्हेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय घेणार सुनावणी। अमित शाह यांच्या राजस्थान दौऱ्याचा दुसरा दिवस, जोधपूरमध्ये शक्ती केंद्र प्रमुख संमेलनाला करणार संबोधन। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुन्हा पश्चिम यूपीच्या दौऱ्यावर, बुलंदशहर, हाथरस आणि गौतम बुद्ध नगरमध्ये प्रबुद्धजन संमेलनाला करणार संबोधित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।